नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला. मी स्नेहा प्रकाश गावंडे, B.Ed प्रथम वर्ष. आज तुम्हाला इयत्ता 8वीचा विज्ञान हा विषय शिकवणार आहे. विज्ञान या विषयामध्ये आज आपण घटक क्रमांक 7 धातू अधातू अभ्यासणार आहोत. घटक आहे धातू अधातू. व उपघटक आहे धातू अधातूंचे गुणधर्म. धातू अधातूंचे गुणधर्म. जगातील सर्व पदार्थ मूलद्रव्य, संयुगे किंवा त्यांच्या मिश्रणांपासून बनलेली असतात. तर काही शास्त्रज्ञांनी या सर्व मूलद्रव्यांचे 3 भागात वर्गीकरण केले आहे. पहिला आहे धातू, दुसरा आहे अधातू आणि धातू सदृश्य. यालाच इंग्रजीमध्ये मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड्स असे म्हणतात. आता आपण धातू बद्दल माहिती पाहूया. पहिला आहे धातू. धातू बद्दल माहिती घेऊया. धातूमध्ये येते सोने, चांदी, तांबे, लोखंड, सोडियम, इत्यादी धातू आहेत. धातू म्हणा चकाकी असते व ते कठीण असतात. धातू हे उष्णतेचे आणि विद्युताचे सुवाहक आहेत. आता आपण अशा धातूबद्दल धातूंचे भौतिक गुणधर्म जाणून घेऊया. धातूंचे भौतिक गुणधर्म. पहिला गुणधर्म आहे अवस्था, म्हणजेच फिजिकल प्रॉपर्टी. यालाच फिजिकल स्टेट असे म्हणतात. अवस्था. धातू हे स्थायू अवस्थेत असतात, तर काही धातू याला अपवाद आहेत. जसे की अपवाद असणारे धातू आहेत पारा आणि गॅलियम. हे रूम टेम्परेचर मध्ये सुद्धा गॅलियम हे रूम टेम्परेचर मध्ये सुद्धा द्रव रूपात आढळतात. आता आपण दुसरा गुणधर्म पाहूया. तेज म्हणजे चकाकी. दुसरा आहे तेज. यालाच लस्टर असेही म्हणतात. याला चकाकी असेही म्हणतात. आपण आता एक घरातील एखादं तांब्याचं भांड घ्या. हे भांड आहे समजा. याला जर आपण लिंबाने घासले तर काय होईल? हे चमकते. जेव्हा आपण याला पाण्याने धुतो तेव्हा हे चमकते. यावरून आपल्या असे लक्षात येते की धातूमध्ये चकाकी असते. तिसरा आहे कठीणपणा. धातू हे कठीण असतात. त्यांच्यापासून तार किंवा पत्रे बनविण्यात येतात. धातूंमध्ये काही अपवाद आहेत जे चाकूने सुद्धा कापल्या जातात. अपवाद आहे सोडियम आणि पोटॅशियम. हे मऊ असतात व यांना चाकूने सुद्धा कापले जातात.
चौथा गुणधर्म आहे तन्यता. यालाच इंग्रजीत डक्टिलिटी असंही म्हणतात. तुम्ही कधी सोनाराच्या दुकानात गेले आहेत का? सोनाराला कधी सोन्याची तार बनविताना बघितले का? जेव्हा सोनार तार बनवतो तेव्हा तो धातू हा छिद्रातून टाकला जातो व त्यापासून अशी एक तार बनते. यामुळे आपल्या असं लक्षात येते की धातूंना तन्यता असते. पाचवा आहे मॅलिएबिलिटी म्हणजेच वर्धनीयता. समजा आता आपण एखादा लोखंडी तार किंवा खिळा घेतला, त्याला जर आपण दगडाने वरून मारले आणि त्यापासून आपल्याला काय तयार झालेले दिसेल, त्यापासून आपल्याला एखादा असा पातळसा पत्रा तयार झालेला दिसतो. सहावा आहे उष्णतेचे वहन. धातू हे उष्णतेचे वहन करतात. समजा आता आपण एखादा तांब्याचा पत्रा घेतला, त्यावर एक साइड मेन ठेवला आणि दुसऱ्या साइडने जर आपण त्याला उष्णता दिली, समजा आता हे तांब्याचा पत्रा आहे, इथे जर आपण मेन ठेवला आणि इथे जर आपण त्या पत्र्याला उष्णता दिली तर काय होईल, हे मेन काही वेळानंतर वितळून जाईल. यावरून आपलं असं लक्षात येते की धातूंमध्ये वाहून नेण्याचे धातू उष्णता वाहून नेण्याचे कार्य करते. सातवा आहे विद्युत वहन. धातू हे विद्युत वहनाचे सुवाहक आहेत. आपल्या घराच्या तारेमध्ये आपण बघतो की तांबे किंवा अॅल्युमिनियमचा तार असतो, त्यातून आपल्याला इलेक्ट्रिसिटी वाहून जाताना आपण डोळ्यांनी तर नाही पाहू शकत, पण इलेक्ट्रिसिटी वाहत असते. यावरून आपल्या असं लक्षात येते की धातू हे विद्युत वहनाचे सुवाहक आहेत. आठवा आहे घनता. सर्व धातूंची घनता ही जास्त असते, परंतु काही अपवाद आहेत, जसे की लिथियमची घनता ही कमी असते. लिथियमची घनता ही 0.53 ग्राम पर सीसी असते. त्यानंतर 9 आहे द्रवणांक आणि उत्कलनांक. द्रवणांक व उत्कलनांक यालाच मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट असेही म्हणतात. धातूंचा द्रवणांक आणि उत्कलनांक हा जास्त असतो. 10वा आहे नादमयता. आता आपला नादमयता म्हणजे काय? नादमयता म्हणजे 10वा आहे नादमयता. तुमच्या शाळेची घंटी कोणत्या धातूंपासून बनलेली असते? तांबे, लोखंड यांपासून आपल्या शाळेची घंटा बनलेली असते. जेव्हा हे घंटा वाजते तेव्हा त्यामधून आपल्याला आवाज येतो, म्हणजे आपल्या लक्षात येते की धातूंमध्ये नादमयता हा गुणधर्म आहे. आता आपण अधातू म्हणजे काय ते पाहूया. अधातू म्हणजे नॉन मेटल. नॉन मेटल कोणकोणते आहे? कार्बन, सल्फर, फॉस्फरस हे काही नॉन मेटल आहेत. नॉन मेटल म्हणजेच अधातू यांना चकाकी नसते व ते मऊ असतात, त्यांच्यात कठीणता नसते. आता आपण अधातूंचे भौतिक गुणधर्म पाहूया. भौतिक गुणधर्म.
पहिला आहे कठीणता. कठीणता म्हटल्यापेक्षा आपण आधी पाहूया अवस्था, भौतिक अवस्था म्हणजेच फिजिकल स्टेट. सर्व अधातू हे स्थायू, द्रव आणि वायू तिन्ही अवस्थेत असतात. स्थायू, द्रव आणि वायू. स्थायू अवस्थेत असणारे आहेत कार्बन, सल्फर आणि फॉस्फरस. द्रव अवस्थेत असणारे आहेत Br2 म्हणजेच ब्रोमीन. वायू अवस्थेत असणारे आहेत H2, N2 आणि O2. अशा प्रकारे अधातूंची अवस्था असते. दुसरा आहे चकाकी. अधातूंना चकाकी नसते, परंतु काही अपवाद आहेत. जसे की अपवाद असणारे आहेत हिरा. हिरा हा कार्बन या धातूंपासून बनलेला असतो, परंतु हिऱ्यामध्ये सर्वाधिक चकाकी असते. तिसरा आहे कठीणपणा. अधातू हे कठीण नसतात, परंतु हिरा हा अपवाद आहे. हिरा हा कठीण असतो. चौथा आहे तन्यता व वर्धनीयता. अधातू हे तंतुमय असतात, त्यामुळे यांच्यामध्ये वर्धनीयता नसते. पाचवा आहे द्रवणांक, उत्कलनांक. अधातूंचा द्रवणांक आणि उत्कलनांक हा कमी असतो. नंतर आहे घनता. अधातूंची घनता ही सुद्धा कमी असते. अशा प्रकारे आतापर्यंत आपण धातू आणि अधातूंचे भौतिक गुणधर्म बघितले. आता आपण धातू सदृश्याबद्दल माहिती घेऊया. धातू सदृश्य म्हणजे काय? धातू सदृश्य म्हणजे ज्या मूलद्रव्यांना मेटल म्हणजेच धातू आणि अधातू यांच्यामधील गुणधर्म असतात त्यांना धातू सदृश्य म्हणतात. उदाहरणार्थ आर्सेनिक, सिलिकॉन, अँटीमनी, इत्यादी प्रकारचे धातू सदृश्य आहे. आतापर्यंत आपण धातूंचे आणि अधातूंचे भौतिक गुणधर्म बघितले. आता आपण धातूंचे आणि अधातूंचे रासायनिक गुणधर्म पाहूया. धातूंचे रासायनिक गुणधर्म. धातूंचे रासायनिक गुणधर्म. पहिला आहे इलेक्ट्रॉन स्वरूपन. धातूंचे इलेक्ट्रॉन स्वरूपन हे कमी असते. म्हणजेच धातूंच्या जे बाह्यतम कवचात इलेक्ट्रॉन असतात ते 1, 2 किंवा 3 असतात. 3 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन हे धातूंच्या बाह्यतम कवचात नसतात. उदाहरणार्थ आता आपण काही मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपन पाहूया. मूलद्रव्य. नंतर येईल अणुअंक आणि इलेक्ट्रॉन स्वरूपन.
आता समजा आपण सोडियम घेतला तर याचा अणुअंक किती असतो 11. याचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन काय होईल 2, 8 आणि 1. दुसरा घेऊ मॅग्नेशियम, याचा अणुअंक होईल 12 आणि याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन होईल 2, 8, 2. तिसरे घेऊ ॲल्युमिनियम 13, 2, 8 आणि 3. यावरून आपल्या असे लक्षात येत आहे की धातूंचे इलेक्ट्रॉन स्वरूपन म्हणजेच बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन हे 1, 2 आणि 3 असते, 3 पेक्षा जास्त नसतात. आता दुसरा गुणधर्म आहे, दुसरा रासायनिक गुणधर्म आहे आयनांची निर्मिती. आयनांची निर्मिती. धातू हे आपले इलेक्ट्रॉन देऊन स्वतःवर धन आयन तयार करतात म्हणजेच कॅटायन तयार करतात. उदाहरणार्थ आपण घेऊया सोडियम. सोडियमचे इलेक्ट्रॉन स्वरूपन असते 2, 8, 1 आणि जेव्हा हे आपले इलेक्ट्रॉन देतात तेव्हा यांच्यावरती धन आयन तयार होतो आणि 2, 8 असे इलेक्ट्रॉन स्वरूपन होते. नंतर घेऊया मॅग्नेशियम. याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन असते 2, 8 आणि 2. जेव्हा हे आपले स्वतःचे इलेक्ट्रॉन देतात तेव्हा यांच्यावरती 2 धन आयन तयार होऊन इलेक्ट्रॉन स्वरूपन होते 2, 8. अशा प्रकारे धातू हे आपले आयन निर्माण करतात. तिसरा गुणधर्म आहे ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया. ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया. जेव्हा धातूंची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होते तेव्हा धातू आणि ऑक्सिजनची जेव्हा अभिक्रिया होते तेव्हा आपल्याला धातू ऑक्साईड मिळतात. धातू ऑक्साईड. आणि जेव्हा या धातू ऑक्साईडची अभिक्रिया ही आम्लासोबत केली जाते, कारण की धातू ऑक्साईड हे आम्लारी असतात, त्यामुळे धातू ऑक्साईडची अभिक्रिया ही आम्लासोबत केली जाते. ऑक्साईड ची अभिक्रिया जेव्हा धातू सोबत केली जाते, आम्लासोबत केली जाते तेव्हा आपल्याला क्षार आणि पाणी मिळते. अशा प्रकारे धातूंची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होते. आता पाहूया धातूंची आम्ला बरोबर अभिक्रिया. चौथा आहे आम्ला बरोबर अभिक्रिया. जेव्हा धातूंच्या आम्लाबरोबर अभिक्रिया होते तेव्हा आपल्याला क्षार आणि हायड्रोजन वायू मिळतात. धातू प्लस आम्ल जेव्हा आपण रिएक्शन करतो तेव्हा आपल्याला क्षार आणि हायड्रोजन वायू मिळते. अशा प्रकारे आम्लाबरोबर धातूंची अभिक्रिया होते. नंतर आहे धातूंची पाण्याबरोबर अभिक्रिया. पाण्यासोबत अभिक्रिया. जेव्हा धातूंची पाण्यासोबत अभिक्रिया होते तेव्हा आपल्याला त्यांच्यापासून हायड्रोजन आयन मिळतात. अशा प्रकारे आतापर्यंत आपण धातूंचे रासायनिक गुणधर्म बघितले. आता आपण अधातूंचे रासायनिक गुणधर्म पाहूया. अधातूंचे
धातूंचे रासायनिक गुणधर्म. पहिला आहे इलेक्ट्रॉन स्वरूपन. अधातूंचे इलेक्ट्रॉन स्वरूपन हे 4 पेक्षा जास्त असते. उदाहरणार्थ नायट्रोजन. नायट्रोजन किती नंबरला असेल तर 7 नंबरचे. याचा अणुअंक आहे 7 व इलेक्ट्रॉन स्वरूपन होईल हे आहे मूलद्रव्य आता याचा अणुअंक आहे 7. याचा अणुअंक याचे मूलद्रव्य हे किती होईल 2 आणि 5. यावरून आपल्या असे लक्षात येते की 4 पेक्षा जास्त अणुअंक याच्या बाहेर अधातूंच्या बाह्यतम कवचात 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असतात. नंतर आपण घेऊया क्लोरीन. क्लोरीनचा अणुअंक किती आहे? क्लोरीनचा अणुअंक आहे 7 आणि याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन होईल 2, 8 आणि 7. 4 पेक्षा जास्त आहे. नंतर ऑक्सिजन. ऑक्सिजन कितीला असते? ऑक्सिजन असते 8 वर. याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन होईल 2, 6. हे सुद्धा 4 पेक्षा जास्त आहे. यावरून आपल्या असे लक्षात येते की अधातूंचे इलेक्ट्रॉन स्वरूपन म्हणजे बाह्यतम कवचात हे 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असतात. आता आपण दुसरा गुणधर्म म्हणजे आयनांची निर्मिती पाहूया. दुसरा आहे आयनांची निर्मिती. अधातू काय करतात? अधातू आपले इलेक्ट्रॉन देत नाहीत, ते इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात. त्यामुळे त्यांच्यावर ऋण आयन तयार होतो. यालाच आपण एनायन असे म्हणतो. उदाहरणार्थ आता आपण क्लोरीन घेऊया. क्लोरीनचे इलेक्ट्रॉन स्वरूपन असते 2, 8, 7 आणि जेव्हा हे इलेक्ट्रॉन घेतात तेव्हा यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपन हे 2, 8 आणि 8 असे होते. दुसरं घेऊया ऑक्सिजन. ऑक्सिजनने 2 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले तर यावरती 2 पॉझिटिव्ह, यावरती 2 निगेटिव्ह चार्ज तयार होतील आणि याचे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन असते 2, 6 आणि इथून 2, 8 असे तयार होईल. अशा प्रकारे अधातू आपल्या आयनांची निर्मिती करतात. आता आपण पाहूया ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया. ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया. जेव्हा अधातूंची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होते तेव्हा अधातू ऑक्साईड आपल्याला मिळतात. अधातू प्लस ऑक्सिजन ची जेव्हा अभिक्रिया होते तेव्हा आपल्याला अधातू ऑक्साइड्स मिळतात. अधातू ऑक्साइड. उदाहरणार्थ कॅल्शियम कार्बन प्लस ऑक्सिजन जर घेतला तर आपल्याला यापासून CO2 कार्बन डाय ऑक्साइड मिळतो. त्यानंतर CO2 प्लस ट्वाइस NaOH जर आपण घेतला तर आपल्याला Na2CO3 प्लस H2 असं मिळते. अशा प्रकारे अधातू ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया करतात. आता आपण पाहूया अधातूंचे व्हायरल
किंवा विरल आम्लासोबत अभिक्रिया. अधातूंची विरल आम्लासोबत अभिक्रिया होत नाही. होत नाही. अशा प्रकारे आज आपण धातू आणि अधातूंचे गुणधर्म म्हणजेच रासायनिक आणि भौतिक गुणधर्म बघितले आहे. आता मी तुम्हाला होमवर्क देते, ते तुम्ही उद्या येताना करून यायचे आहे. आजचे होमवर्क आहे धातूंचे भौतिक गुणधर्म लिहा. भौतिक गुणधर्म कोणते? गुणधर्म कोणते? दुसरा आहे अधातूंचे रासायनिक गुणधर्म कोणते? रासायनिक गुणधर्म कोणते? ठीक आहे, उद्या येताना सर्वांनी हे होमवर्क करून यायचे आहे. ठीक आहे, थँक्यू.